स्मार्ट मीटर प्रीपेड करण्यापूर्वी ग्राहकांना पूर्वसूचना दिली जाणार का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने उपस्थित केला आहे। वीज ग्राहकांच्या हक्कांबाबत ही सुनावणी महत्त्वाची मानली जात आहे। महाराष्ट्राच्या नव्या माहिती अधिकार नियमामधील शुल्कवाढ आणि शब्दमर्यादेवर कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे। या नियमांबाबत राज्यभर चर्चा सुरू झाली आहे। वेतन आणि पेन्शनसह विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। यामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सिकल सेल आजाराविरोधात मोहिमेत तपासणीबरोबरच रुग्णांच्या उपचारांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत असून राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर विभागातील एकूण 17 विधान परिषद जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे। राज्यभरातील राजकीय पक्षांचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे। पावसाच्या विलंबनामुळे कोकण विभागातील शेतकऱ्यांना घाईघाईने खरीप पेरणी न करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे। संभाव्य राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सर्व खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। जिल्ह्यातील दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागांमध्ये रस्ते, आरोग्य आणि शिक्षण सुविधांच्या विकासासाठी नव्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे। प्रशासनाने कामांना गती देण्याचे निर्देश दिले आहेत। मराठवाड्यात रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात नव्या गुंतवणूक प्रस्तावांवर चर्चा सुरू झाली आहे। उद्योग विभागाने अनेक कंपन्यांसोबत प्राथमिक बैठक घेतली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 घडामोडी मी आपल्यापर्यंत घेऊन येणारच। तोपर्यंत पाहत रहा देशोन्नती। नमस्कार।